या देशातल्या बारक्या मुलांना सुद्धा वाटतं की शिवाजी महाराज आमचे आहेत. आणि म्हणून शिवरायांच्या स्वराज्यासाठी कुणी कुणी जीव दिला. आग्र्यावरून सुटून येताना मदत करणारा आग्र्यातला काळोजी कुंभार होता. कुंभाराने मदत केली. शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये पन्हाळ्याचा वेढा फोडून शिवरायांना पुढे पाठवणारा आणि स्वतः सिद्धी जवाहरला भेटायला जाणारा कोण होता? शिवाजी. त्यांचं नाव काय? शिवाजी काशीद. त्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणारा कोण होता? जिवाजी महाले. दोघेही न्हावी जातीचे होते. आणि म्हणून शिवरायांच्या आरमारामध्ये मुस्लिम, शिवरायांचे धार्मिक गुरु बाबा याकुब खान मुस्लिम, शिवरायांचे तोफखाना प्रमुख मुस्लिम. अहो एकदा तर काय झालं, एक ब्राह्मण पळत आला आणि शिवाजी महाराजांना म्हणाला, महाराज अपशकून झाला. आज आपल्याला माहितीये बामणांना याच्या पलीकडे काही येतं का? अपशकूनच सांगत असतात. आपल्या सगळ्या मायबापांना त्याच्यातच अडकवलेलं आहे. पण आताची पिढी जरा हुशार आहे. एकदा एक देवबाप्पा आले. बामण म्हणले पुन्हा चालत नाही आपल्या लोकांना या नदीकडीच्या सगळ्या, त्यामुळे देवबाप्पा म्हणून एकदा एक देवबाप्पा पळत आले आणि काय म्हणाले की महाराज अपशकून झाला. महाराज म्हणजे काय झालंय? आता तर मी ऐकलं आम्हाला मुलगा झाला. शुभ गोष्ट आहे. मुलगा झाला अपशकून कसं काय? नाही म्हणजे मुलगाच झालाय तुम्हाला, पण अपशकून असा झालाय की मुलगा पालथा जन्माला आला. ब्राह्मण काय म्हणतो? मुलगा पालथा जन्माला आला. शिवाजी महाराज म्हणले मुलगा पालथ्याला जन्माला येणे अपशकून नसतो. माझा राजाराम ज्या अर्थी पालथा जन्माला आलाय त्या अख्खी पातशाही पालथी घालेल, शत्रूचा नाश करेल. आम्ही अपशकून मानत नाही. बघा तुकोबाला अपशकून मानायचे नाही, चक्रधर स्वामी अपशकून मानायचे नाही, शिवाजी महाराज सुद्धा अपशकून मानत नसतात. त्यामुळे आपण सुद्धा अपशकून मानला नाही पाहिजे. आपल्याकडे अपशकून कशाला म्हणतात? दरोज्यात शिंकू नये अपशकून. आणखी काय काय असतं ते सगळं विचारू नये अपशकून. त्यामुळे असं अपशकून अंधश्रद्धा रूढी परंपरा काही नसतात. ते शिवरायांनी पाळल्या नाहीत, जिजाऊंनी पाळल्या नाहीत, तुकोबारायांनी पाळल्या नाहीत, कोण्याच महापुरुषांनी पाळल्या नाहीत. आणि म्हणून आपणही पाळायचं नाही. बघा मित्रांनो, आज काय चाललंय आपल्या खेड्यापाड्यामध्ये? अत्यंत दयनीय अवस्था आपल्या गावची कुटुंबाची झालेली आहे. लहान मुलांसाठी एक उदाहरण सांगतो बघा. खेड्यातली मुलं किती हुशार असतात. मी एका गावाला कार्यक्रमाला चाललो होतो आणि आमच्या गाडीच्या समोर जनावर आले, गाई म्हशी विषय असं, आणि एक पोरग काठी घेऊन असं येण्यासारखं बघायला. मी चाललो होतो कीर्तनाला. त्याला म्हणलं इकडे म्हणलं ते कुणाचे जनावर काढ म्हणलं बाजूला. ते म्हणते वासरू माहितीये मला कुणाचं आहे ते, बाकीचे नाहीत म्हणला कुणाचं. म्हणलं काढ ते कुणाचे जनावर. बरं ते वासरू कुणाचे? म्हणला वासरू त्या गाईचे. किती हुशार आहे बघा. मला खेड्यातले एकदम पोरं हुशार असतात. मग आज मी म्हणलं बरं ठीक आहे, कुणाचं गाईचं असो कोणाचं असो काढ बाजूला. काढलं. कार्यक्रमाला गेलं, पोरग एकदम पुढे बसलं तुमच्यासारखं एकदम हुशार. मग मी मला आता काही प्रश्न विचारते का की त्या कीर्तनात काही विचारलं नाही. कीर्तन संपल्यामध्ये मायचान किंवा मला महाराज लयच भारी बोलता. म्हणलं हो. म्हणलं आपल्याला लय आवडलं. म्हणलं आता काय डोक्यात घेणार का? म्हणला नाही आमच्या घरी चहा प्यायला चला. मी म्हणलं घेत नाही मी चहा. म्हणला दूध पाचतो कशाला टेन्शन घ्यायला चला. म्हणलं घरी जाताना रस्त्याने म्हशी दाखवल्या. म्हणलं बघा आमच्या एवढ्या मोठ्या म्हशी. म्हणलं बापरे बघ म्हशी, आणि म्हशी दूध देतात खरे. मला एवढे झाले का काय हो? म्हशी कुठे दूध देतात का? काढावं लागतंय म्हणला. इतका हुशार पोरगा. म्हणलं माझी गाडी मलाच लावायलाच म्हणलं तू कीर्तनाचे बोललं ते. तेव्हा मग तुम्हाला काय वाटलं? तुम्हालाच बोलता येते का? आपल्याला बी येते. म्हणलं मग इतका शहाणा आहे तर त्या म्हशीच्या मागे कशाला होता? शाळेतच नाहीस का? म्हणलं अहो आज बाप बाहेर गेलाय म्हणून म्हणला मी शेताला गेलतो म्हशीच्या मागे. शाळेत जातो की? म्हणलं कितवीत आहे? पोराला म्हणलं कितवीत आहे? ते म्हणला 9वीत आहे. मी म्हणलं अजिबात वाटत नाही. म्हणला मोजून बघा 9वीत आहे. म्हणला तशी भीत नाही. म्हणलं वर्ग सांगा कितव्या वर्गात आहे? म्हणला मग सरळ विचारा की. पोराला म्हणलं कितव्या वर्गात आहे? म्हणला 5व्या वर्गात आहे. म्हणलं लयच हुशार आहे. येत नाही, तुला जमत नाही, तू मूर्खच आहेस, तू नालायकच आहेस. कधी कधी मग बाप म्हणते तू गिरली कॅशेटच आहेस. त्यामुळे मला वाटायला लागलं मी मूर्ख आहे, मी नालायक आहे. मित्रांनो, बऱ्याच घरामध्ये असंच चाललेलं आहे. बाप घरात लेक दारात, लेक दारात बाप घरात. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. इकडे मात्र बाल शिवबाला आमची जिजाऊ काय सांगते? उठा शिवबा आणि त्या घोड्यावर बसायचं. बाल शिवबाला आमची जिजाऊ काय सांगते? उठा शिवबा, ती तलवार घ्यायची आणि शत्रूवर तुटून पडायचं. बाल शिवबाला 8व्या वर्षाच्या 6व्या वर्षाच्या शिवरायांना जिजाऊ काय सांगते? उठा शिवबा, या सगळ्या सह्याद्रीतल्या गोरगरिबांच्या पोरांना गोळा करा आणि स्वराज्याचं तोरण बांधा. आमची जिजाऊ सांगते शौर्य पराक्रम दाखवा. आणि आमच्या पोरांनी तर पेन्शन शिलायला शाळेत घेतली की माय म्हणते नको नको ठेवून दे. आमच्या पोराने सायकल काढली शिकायला तर माय म्हणते नको तंगड मोडून घेशील. जिजाऊ म्हणल्या का राजे कशाला घोड्या बसतात तंगड मोडून घ्याल? जिजाऊ म्हणाल्या का कशाला ही सगळी 10-12 किलोची तलवार उचलतात बोट कापून घ्याल?
पण नाही, जिजाऊंनी सांगितलं काय होत नसतं, ह्या सगळ्या मावळ प्रांतामध्ये फेरफटका मारायचा. आणि म्हणून पुण्याचं सगळं शहर वसवताना बालशिवबाच्या हातात जिजाऊंनी नांगर दिला, सोन्याचा लावून पुणे शहर वसवलं, पुण्याची भूमी नांगरली आणि बालशिवरायांनी पुणे परिसरातल्या गोरगरिबांच्या पोरांना घेऊन स्वतंत्र स्वराज्याची उभारणी केली. म्हणून तुम्ही सुद्धा खूप हुशार आहे, पण आपल्या घरादारात आपल्या गावात प्रोत्साहन देण्याची पद्धत नाही. पहिल्यांदा आम्ही येण्याच्या अगोदर इथं ज्या ज्या मुलांची भाषणं झाली आणि ज्या ज्या सरांनी हे सगळं त्यांना शिकवलं, त्यांचं आयोजन केलं, त्याबद्दल ज्यांनी भाषणं केली त्या मुलांसाठी आणि ज्यांनी त्यांना एवढं छान पद्धतीने शिकवलं त्या सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आपण आपल्या नव्या पिढीचं स्वागत केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला हेच तर सगळ्या शिवरायांच्या शिवचरित्रातून शिकायचंय. दुसरा शिवचरित्रातला मुद्दा असा की शिवजयंती झाल्याच्या नंतर कोणीही व्यसनं करायची नाहीत, सगळ्यांनी व्यसनं सोडून दिली पाहिजे. बघा आपली माय आपलं किती मोठेपणानं चांगलं नाव ठेवते. आपलं नाव मोठेपणानं ठेवलं नामदेव, आणि आमचं नामदेव कुठे पचकन खाऊन थुकायला, काय उपयोग आहे का? माईनं नाव ठेवलं, नाव काय ठेवलं? तुकाराम, आणि आमचा तुकाराम दारू पिऊन पडते, काय उपयोग आहे का? माईनं नाव ठेवलं शिवाजी, आणि आमचा शिवाजी शब्दाला शिवी देते, काय उपयोग आहे का? म्हणून आपल्या चांगल्या नावाचा आपण उपयोग केला पाहिजे. आपली इतके चांगली चांगली नाव ठेवलेली असतात, पण ते नाव घेण्याची ती मूर्ती सुद्धा नसते तशी. आणि म्हणून कुणीही व्यसनं करायची नाहीत. मला माहितीये या परिसरात अजिबात व्यसनं होत नाहीत. तिकडं बीड जिल्ह्यात गेलो, गणपतीच्या मिरवणुकीला फक्त गणपतीच पेलेला नसतो, बाकीचे सगळे फुल पिलेले असतात. गणपतीच्या स्टेजवर एकटाच गणपती असतो, खाली सगळे लुडो खेळत बसलेले असतात. त्यामुळे काही ठिकाणी काही जिल्ह्यात लय वाईट परिस्थिती आहे. एका ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जयंतीला लवकर गेलो, एक पोरगावर फोटो धरून बसला होता गाडीवर. जयंतीची मिरवणूक निघणार होती, ते वरून म्हणते मी धरणार नाही, मी धरणार नाही, सारखं ओरडायला लागलं. धर की रे बापा, काय बिघडते? आणि उलट शिवरायांचा फोटो धरून बसल्यामुळे, पडू नये म्हणून धरून बसल्यामुळे तुझे पण फोटो निघतील, तू पण फोटो दिसेल. ते मला तुम्हाला काय कळतं त्याच्यातलं गणित? मला तर याच्यात बी गणित असते का? काय सांगतात ते? मला जे फोटो धरून बसते त्याला प्यायला मिळत नाही. मला असं कधी नाही माहितीये. म्हणलं हा. आणि मला गेल्या वर्षी पण आपणच फोटो धरला, या वर्षी आपणच धरायचा. गेल्या वर्षी तरी देसाड आणलं होतं म्हणला, या वर्षी तर ब्रँडेड आणली मला, ब्रँडेड. म्हणलं असं कर, तो उतर खाली, मला मीच फोटो धरून बसतो. म्हणलं बसा, तुम्हीच फोटो धरून बसा, तुम्ही त्या जिबी उभं भाषण द्या म्हणला, आम्हाला कुणाला वेळ नाही म्हणलं, सगळे पिलेले. म्हणलं बस. आणि म्हणून असं खेड्यापाड्यातल्या जयंत्या पूर्वीला असायच्या, पण आता नवे शिकलेली टीम आली, नवे प्रबोधन करणारे लोक आले, ज्यांनी जयंतीचा पायंडा बदलून टाकला. त्यामुळे कुणी चुकून व्यसन करत असेल तर अजिबात व्यसन करायचं नाही, कुणी गुटखा खायचा नाही. विचार करा, ज्यांना ज्यांना आपल्या पवित्र तोंडातून, आपल्या तोंडातून शिवरायांचं नाव घ्यायचंय, महापुरुषांचं नाव घ्यायचंय, त्याचं तोंड तरी शुद्ध असलं पाहिजे. त्यांनी अजिबात गुटखा खायचा नाही, दारू प्यायचं नाही, कुठलंही व्यसन करायचं नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या जयंतीचा हा संकल्प आहे. बघा, पेताडाची एक गोष्ट सांगतो, मग आपण शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन बघू. मी एका कार्यक्रमाला चाललो होतो आणि एकदम पेताड पडला होता रोडच्या कडेला, त्याला सरळच होता येईल. म्हणलं काय झालं बाबा? गाडी थांबवली, त्याच्याकडे गेलो. म्हणलं काय झालं? म्हणलं बघा की महाराज, म्हणला मी लग्नीला बसलो होतो, म्हणला मला सरळच होता येईल ना. म्हणजे याला नक्की धनुर्वाताला काय उचलला आणि गाडीत टाकला, दवाखान्यात नेला. डॉक्टरांनी गेल्यावर आम्हाला शिवाय द्यायला सुरुवात केली. म्हणजे काय झालं डॉक्टर? म्हणजे तुमचे काय डोळे फुटले का? म्हणजे आधी त्याला बघा, आम्हाला काय शिवाय द्यायला? म्हणजे अक्कल आहे का तुम्हाला? म्हणलं काय झालं? म्हणले त्यांनी दारू पिली. डॉक्टरला म्हणलं देऊ द्या, दारूचं काय? म्हणलं किती असतं एखाद्या माणूस, पण त्याला काय झालं तिचं बघा, सरळ काम होतंय ना. डॉक्टर म्हणले त्याच्यानंच शिवाय द्यायला लागलो, तुमचे डोळे फुटलेत का? त्यानं पॅन्टीचं बटन शर्टाला लावले. गेला का नाही आमचा टाइम बोंबलं सगळं. मी म्हणलं एकदा त्याच्या पायात पडतो, त्याच्यामुळे सगळं नुकसान झालं. त्याच्याकडे गेलो, म्हणलं धन्य बुवा, तुमच्यामुळे आमचा कार्यक्रम गेला. ते म्हणले महाराज बरं झालं टाइम घेऊन आले, नाही तर जागीच गेलो असतो. आणि डॉक्टरने म्हणले एका रात्रीत ऑपरेशन केलं. मला ऑपरेशन नाही केलं, गुंडी कापून काढली. म्हणलं असे सगळे येडे रताळ आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून कुणीही व्यसन करायचे नाहीत. शिवाजी महाराजांची दरवर्षी जयंती करायची असेल, शिवजयंतीला काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे, शिवाजी महाराजांचा काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. नाही तर काही जणांना कळतच नाही, डोक्यावरून जाते. बघा, काही जण कसे असतात, एक म्हातारी डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला टाच दाखवली. टाच म्हणजे डॉक्टर साहेब टाच दुखायची माझी. आता डॉक्टरने तिला सांगितलं डॉक्टरी भाषेत, आजी पायाचा एक्सरे काढावा लागतो. म्हणले एक्सरे? आजीला एक्सरे कुठं कळतंय? डॉक्टरच्या तोंडाकडे बघायला. परत डॉक्टर म्हणले म्हातारे पायाचा एक्सरे काढावा लागतो, तरी कळना. डॉक्टरने कंपाऊंडरला बोलवलं, म्हणले या म्हाताऱ्याला सोप्यात सांग.
कंपाऊंडर म्हणाला, म्हातारे पायाचा फोटो काढा लागतो तुझ्या, फोटो. म्हातारे म्हणाले, माय डॉक्टर आधी सांगायचं की चैन नसते का घालून आले म्हणजे. डॉक्टर म्हणले चैनाचा नाही काढायचा म्हातारे, मग त्या हाडाचा काढायचा. कळतच नाही आपले असे लोक. एक जणाचा कोपर दुखू लागला, डॉक्टरांनी चिठ्ठीवर औषध लिहून दिलं, 2 टाइम चोळायचं, सकाळ संध्याकाळ चोळायचं. याने चिठ्ठी हातात घेतली आणि असं बघते, म्हणला डॉक्टर लिहिलेल्या भागाकडून चोळायचं का मागल्या भागाकडून चोळायचं. डॉक्टर म्हणजे आपल्या चिठ्ठीला नाही चोळायचं, त्याच्यावर लिहिलेलं औषध आणून चोळायचं. असे आपले येडे सगळे खेडेपाड्याचे लोक. आणि म्हणून आपण साध्या सरळ भाषेत शिवचरित्र समजून घेतलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. अजून एक उदाहरण सांगतो बघा. एक जण कॉईन बॉक्सवर गेला, चिल्लर घेतली दुकानदाराकडून 2 कॉईन आणि मध्ये टाकायची की त्याला काय वाटलं कुणाच ठाऊक, पुन्हा वापस आलं आणि दुकानदाराच्या 2 कानाखाली दिले. दुकानदार म्हणजे काय झालं, काही चुकलं का काय, म्हणजे कॉईन तर बरोबर दिले, शब्दानं काय बोललं. ते तसं काय नाही म्हणले, त्या डबक्यातच लिहिलंय म्हणजे नंबर दाबायच्या आधी 2 लावा. आता कुठं 2 लावायच्या ते तर कळलं पाहिजे. तिकडे 2 नाही लावायच्या, इकडे 2 नंबर दाबायचा. कळतच नाही इतके आपले सगळे. डॉक्टर म्हणाले, म्हातारीला अर्ध्या पाण्यात घालून औषध द्या. हे गावाकडे गेलोय, म्हातारीला बरोबर कमरेच्या पाण्यात घेऊन गेले, नदीच्या कमरेच्या पाण्यात घेऊन गेले. म्हातारीला हळूहळू औषध दिलं. आता थंडीचे दिवस होते, त्या गारव्यामध्ये नदीच्या अर्ध्या पाण्यात कमरेत नेल्यामुळे म्हातारी गेली मरून. नदीच्या त्या पाण्यातून डॉक्टरला फोन केला, डॉक्टर साहेब डंगरी गेली म्हणले. डॉक्टर म्हणले कसं काय गेली, औषध तर भारीच होतं. ते म्हणले तुम्ही म्हणल्याप्रमाणे बरोबर अर्ध्या पाण्यात नेऊन औषध दिलं, हळूहळू दिलं. पुन्हा डॉक्टर म्हणले नदीच्या अर्ध्या पाण्यात नव्हतं म्हणलं, अर्ध्या ग्लास पाण्यात सांगितलं, कळतच नाही. आणि मग एकदा काय झालं, शिवाजी महाराजांनी त्यांचे मेवणे सकुजराव गायकवाड यांना बेलवाडीचा किल्ला घ्यायला पाठवलं. तुम्हाला माहित नसेल उदाहरण. हे भाषण झालंय का मी सांगितलेलं सगळं? तुम्हाला पारंपरिक झाला तर नवं काहीतरी सांग. एकदा काय झालं, शिवाजी महाराजांनी त्यांचे मेवणे सकुजराव गायकवाड यांना बेलेवाडीचा किल्ला घ्यायला पाठवलं आणि समोरून किल्ला लढवायला सावित्रीबाई देसाई नावाची स्त्री होती. तुम्हाला भाषणात सांगण्यासाठीचा नवा प्रसंग सगळ्यांनी ऐकला. सावित्रीबाई देसाई नावाची स्त्री समोरून किल्ला लढवायला लागली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, चक्क 27 दिवस एक स्त्री किल्ला लढत होती. बघा, स्त्रिया कमी असतात का? आपल्या खेड्यापाड्यामध्ये स्त्रियांना मुलींना कमी मानायची पद्धत आहे. पण शिवरायांच्या काळात जिजाऊंनी घोड्यावर बसून राज्य केलं. 18व्या शतकात ज्यांचं गिनीज बुक मध्ये नाव आहे त्या अहिल्याबाई होळकर यांनी घोड्यावर बसून राज्यकारभार केला. आणि शिवरायांच्या सैनिकांच्या सोबत 27 दिवस लढा देणारी स्त्री नाव काय? सावित्रीबाई देसाई. शिवरायांचे मावळे शेवटी जिंकले. सकुजराव गायकवाडांनी जिंकल्याबद्दल समोरच्या स्त्रीवर अतिप्रसंग केला. सावित्रीबाई देसाईवर अतिप्रसंग केला आणि ही गोष्ट शिवरायांना कळली. काय करावं शिवरायांनी? आपल्या मेवण्याने किल्ला घेतलाय म्हणून बक्षीस द्यावं का? किल्ला काही गाड्या घोड्या द्यायला पाहिजेत का? काही संपत्ती द्यायला पाहिजे का? तर नाही. उलट शिवरायांनी फरमान काढलं, सकुजराव गायकवाडला पकडून आला, त्याचे डोळे काढा, त्याचे हात छाटा आणि आयुष्यभर आपण त्याला कोठडीत सांभाळू. पण स्त्रीवर, कुण्याही स्त्रीच्या आबरूवर हात टाकणारा सख्खा मेवणा, काही सख्खा मुलगा जरी असेल तर त्याची गय केली जाणार नाही. आणि म्हणून स्वराज्यामध्ये शिवरायांच्या स्त्रियांचा प्रचंड सन्मान केला जायचा. तुकोबरायांच्या घरी एक वेश्या पाठवली बघा, बदनाम करण्यासाठी. तुकोबरायांच्या घरी वेश्या पाठवल्यावर तुकोबरा त्या वेश्याला हात जोडून म्हणतात, परावी नारी आम्हा रुक्माई समान, हे गेले निघून ठाईची, जायो मायो न करो सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नरक थोडे झाले. अगं बाई, तुला नवराच पाहिजे असेल तर जगात काय माणसांची कमी गेली का? पण कृपा करून माझ्या घरी येऊ नको. आम्ही परस्त्रीला रुक्माई समान म्हणजे माते समान मानतो. शिवरायांनी हे तुकोबरायांचा प्रसंग ऐकला आणि जाहीर फरमान काढलं, शिवरायांच्या स्वराज्यात परस्त्रीला माते समान मानलं जाईल. कुणीही परस्त्रियांवर डोळा ठेवायचा नाही. शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली आणि सुरतेच्या स्वारीमध्ये फरमान काढलं, सुरतेच्या स्वारीत कुणाचाही धर्मग्रंथ लुटीत सापडला तर धर्मग्रंथाला इजा करायची नाही, त्या माणसांकडे धर्मग्रंथ सुपूर्त करायचा. सुरतेच्या स्वारीमध्ये कुठल्याही स्त्रीवर हात टाकायचा नाही. युद्धात स्त्रिया सापडल्या तर साडी चोळी करून डोलीने पालखीने त्यांच्या घरी नेऊन पोहोचवायचं. शिवरायांनी फरमान काढलं, कुठल्याही धार्मिक स्थळाला पाडायचं नाही. म्हणून मी या शिवजयंतीत सगळ्या खेड्यापाड्यात हात जोडून विनंती केलेली आहे, कृपा करून कुण्याही जाती धर्म पंथाच्या विरोधात शिवरायांचा उपयोग करू नका.
महापुरुषांचा वापर करून कुण्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करू नका. तुम्हाला काय कुणाच्या एकमेकांच्या उरावर बसायचं ते बसा, पण शिवरायांचं नाव अशा टायमाला घ्यायचं नाही. नाहीतर जय भवानी जय शिवाजी म्हणून आम्ही मुस्लिमांच्या विरोधात महाराष्ट्र पेटवला, किंवा जय भवानी जय शिवाजी म्हणून आम्ही अनेकांच्या घरावर हल्ले केले. हे धंदे बंद केले पाहिजे. म्हणून शिवराय सगळ्या जाती धर्म पंथाचं प्रतीक आहे. ते कुणाही एका जाती धर्म पंथाची लाडकी प्रॉपर्टी नाही, कुणाचीही सातबारा शिवराय नाहीत. शिवराय हे सगळ्या विश्वाचं. तुकोबारायांचा अभंग आहे, छत्रपती सूत्र विश्वाचे की. तुकोबाराय म्हणतात शिवराय जगाचे आहेत, विश्वाचे आहेत. म्हणून शिवरायांनी ज्याप्रमाणे सगळ्यांचं संरक्षण केलं त्याचप्रमाणे शिवराय सगळ्यांचे आहेत. आपण शिवरायांचा गैरवापर नाही केला पाहिजे. आणि म्हणून बघा मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या संदर्भाने तुम्हाला मी पहिल्यांदा शेतीविषयक सांगितलं, मग स्त्रीविषयक धोरण सांगितलं. आता शिवाजी महाराज सैनिकांच्या सोबत कसे राहत होते ते सांगतो. एकदा काय झालं, शिवाजी महाराजांचा कनेरगड नावाचा किल्ला घेत असताना कनेरगड किल्ला शिवरायांकडे आला, पण त्यांचा रामजी पांगेऱ्या नावाचा एक मावळा वारला, मेला, शहीद झाला. काय करावं, शिवरायांना खूप दुःख झालं. शिवराय सिंहासनावर बसून अश्रू गाळायला लागले. म्हणाले मोठमोठाले किल्ले ताब्यात येतात, प्रॉपर्टी येते, संपत्ती येते, पण या प्रॉपर्टी किल्ले आणि संपत्तीपेक्षा माझे मावळे दगावतात. किल्ल्यांच्याही पेक्षा माझा जीव मावळ्यांवर आहे. माझा रामजी गेला, मी काही करू शकलो नाही. प्रचंड दुःख वाटलं. मावळे म्हणाले महाराज दुःख करू नका, एकदा आपण रामजीच्या घरी जाऊन भेट देऊ. शिवराय म्हणाले नक्की त्या परिसरात गेलो आठवण करा. एकदा सकाळी सकाळी शिवाजी महाराज एका ओढ्यावर हातावर भाकरी घेऊन खात होते आणि हातावर चटणी भाकरी खाली, ओढ्याचं पाणी पिलं. बोलता बोलता बाजूला प्रतापराव गुजर त्यांचे सेनापती होते. प्रतापराव गुजर म्हणाले महाराज ओढ्याच्या पलीकडेच रामजी पांगेऱ्याचं गाव आहे. पांगेऱ्या जातीतला, आदिवासी जातीतला एक मावळा, आणि जो किल्ला घेताना मेला. शिवाजी महाराज म्हणाले 2 घोडेस्वार पुढे पाठवा आणि सांगा शिवाजी राजा तुमच्या भेटीला येतोय म्हणून. आणि मग 2 घोडेस्वार पुढे गेले. शिवराय मागून निघाले. त्या घोडेस्वाराने रामजी पांगेऱ्याचं घर शोधलं. घराच्या अंगणामध्ये हात चळचळ कापायलेला म्हातारा माणूस उभा होता. त्याची म्हातारी बायको बाजूला होती, विधवा झालेली सून होती आणि दुसरा एक मुलगा होता. सैनिकांनी सांगितलं 2 तासाच्या अंतरावर शिवराय आहेत आणि शिवराय आपल्या मोजक्या सैन्यासह तुमच्या घरी येत आहेत तुम्हाला भेट देण्यासाठी. म्हाताऱ्याला काय करावं आणि काय करू नये असं झालं. ते म्हणले महाराजाचं खरं काम आहे का? एका महिन्याच्या आधी सांगितलं असतं तर अख्खा गाव सजवला असता. 8 दिवसाच्या आधी सांगितलं असतं तर गरीबाची झोपडी सजवली असती, घर बांधलं असतं. राजाला कुठं बसून झोपडीत जागा नाही. म्हाताऱ्यानं शेणामातीनं ओटा सारवला आणि गरीबाच्या घरातली फाटकी तुटकी कांबळी गोजडी आथरली आणि शिवराय येण्याची वाट बघत म्हातारा रस्त्यावर उभा राहिला. शिवाजी महाराज आले, घोड्यावर उतरले आणि म्हातारा शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं टेकवण्यासाठी पुढे सरकला. काय करावं आमच्या राजाने? आमचे महाराज शिवाजी महाराज मागे सरकले आणि म्हणाले हे काय करताय तुम्ही आमच्या पाया पडताय? अहो तुमच्याच मुळे हे स्वराज्य उभं राहिलं, तुमचीच मुलं बाळ स्वराज्यासाठी बलिदान देतात. तुमच्याच शेतीतल्या अन्नधान्यामुळे आम्ही जगतो, तुम्हीच पिकवल्यामुळे आमचं भलं होतं. आम्ही स्वातंत्र्य देवतेच्या घरी आलो, तुम्ही आमच्या पाया पडायचं नाही, आम्ही तुमच्या पाया पडलं पाहिजे. शिवाजी महाराज एका पांगेऱ्या जातीच्या शेतकऱ्याच्या पायावर डोकं टेकवतात आणि जगाला संदेश देतात. शिवरायांना चांगलंच माहिती होतं की कुणाच्या पायावर डोकं टेकवायचं आणि कुणाच्या डोक्यावर पाय टेकवायचा. औरंगजेब बादशहाच्या दरबारात गेले, आग्र्याला शिवाजी महाराज गेले, पण झुकून मुजरा सुद्धा केला नाही. औरंग्याच्या त्या कमरेवर लात घालून, त्याच्या हातावर तुरी देऊन, त्याच्या डोक्यावर पाय देऊन आग्र्यातून, त्याच्या मगरमिठीतून निसटून आले. पण पांगेऱ्याच्या घरी गेल्यावर मात्र आदराने एका शेतकऱ्याच्या पायावर डोकं टेकवलं. इतका आदर्श राजा, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणारा राजा या देशात झाला, तरुणांचा सन्मान करणारा राजा या देशात होऊन गेला. इथं मात्र आज कोण्याही सैनिकांचा कुणाला कळवळा नाही. अहो सैनिकांच्या मृतपेट्या सुद्धा विकून खाणारे लोक या देशात आहेत. सैनिकांना शिव्या देणारे लोक या देशात आहेत. सैनिकांच्या बायकांच्या चारित्र्यावर संशय घेणारे लोक या देशात आहे. इतकी वाईट अवस्था आपल्या भारताची आणि महाराष्ट्राची होत चाललेली आहे. आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून अनेक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे आणि याच्या जोडीला आपण आपल्या गावामध्ये हे सगळं आचरण केलं पाहिजे. बघा इथून पुढे आपल्या घरादारात होणाऱ्या लग्नांमध्ये सगळ्या मुलांनी घरच्यांना सांगायचं तुम्ही इथून गेल्यावर आई आपल्या घरात होणारं लग्न साध्या पद्धतीने लहानसं झालं पाहिजे. आपण आपल्या लग्न कार्यालयामध्ये प्रचंड होणारा खर्च थांबवला पाहिजे. आपण लग्नात हुंडा घेतला नाही पाहिजे आणि हुंडा दिला सुद्धा नाही पाहिजे. तुम्ही म्हणाल तुम्हाला बोलायला काय जातंय?
कृती करून दाखवली पाहिजे. मी सुद्धा पुढच्या महिन्यात 12 मार्चला 1 रुपया सुद्धा हुंडा न घेता लग्न करत आहे. आणि मी सुद्धा पुढच्या महिन्यात 12 मार्चला बिना ब्राह्मणाचं लग्न करत आहे. मी पुढच्या महिन्यात 12 मार्चला कुठलाही खर्च न करता साध्या पद्धतीने विवाहबद्ध होत आहे. तुम्ही सुद्धा घरी आग्रह धरायचा, 1 रुपया न घेता लग्न झालं पाहिजे. अरे टपरायसाठी आपले माणसं भांडणं करतात. एका श्रीमंत माणसाने पोरगा नोकरीवाला आहे म्हणून एक जणाला आपली पोरगी दिली. म्हणजे जाऊ द्या, त्याला वडील नाहीत म्हणले, शेती बी नाही, आईच आहे म्हणले, घरी पण शिकलेले म्हणून एका श्रीमंताने पोरगी दिली, त्याला शिकलेला आहे म्हणून, नोकरीवाला आहे म्हणून, आणि खूप पसारा दिला भयानक. आता अख्खा गाव आला त्याला पसारा किती आला बघायला. आपल्या बायाला जरा शिकवण करायची सवय असते, सगळ्या पसाऱ्याचं कौतुक करून गेल्या. जाताना एक म्हातारी मिळेल, माय सगळं आले मिळेल पण बंबच आला नाही. बंब म्हणजे काय? पाणी तापवायचा बंब असते. आता या म्हातारीने कधी बंब बघितलाच नाही. हिनं दुसऱ्या दिवशीपासून सासर वाचतो. या बापाने म्हणले सगळं दिलं पण बंबच दिला नाही म्हणले. आता ही म्हणली हिला सोन्या चांदीचा घंगाळ दिलाय, देवपूजा करायला ते सोन्याचा पाट दिलाय, आंघोळीला तांब्या पितळीचं सगळं सामान दिलंय, आणि हिचा जीव अडकलाय लोखंडाच्या त्या घंगाळात. मी एका दिवशी बापाला फोन केला, बाबा हिला ते बंब आणून द्या. मग तिच्या बापाने तो बंब आणून दिला. म्हातारी 4 वाजता उठली आणि त्या बंबामध्ये वरून पाणी टाकलं, ते खालून गेलं. म्हातारी म्हणते काय माय देऊन दिला आणि फुटका दिलाय. अगं माय ते वरून पाणी टाकत नसतं, त्या पुंगळीत टाकावं लागतं, मग खालून येते. ते बंबात वरून लाकडं टाकायचं असतात. म्हातारीला माहितच नाही कुठून काय टाकायचं. बघितलं काहीच नाही. कपाट आलं मोठं, गोदरेज कपाट, ते राजा राणी कपाट. आता ते आडवं कपाट दरवाजातून जायचं नाही, ते चौकट लहान, ते चौकट कापून काढली, कपाट आडवं गेलं पण उभं काय जाईना, उभंच राहीना घरामध्ये. शेवटी गुडघ्यात का खड्डा केला आणि खड्ड्यात कपाट पुरलं. अशी आपल्या खेड्यापाड्याची अवस्था आहे. म्हणजे लोकांचं कितीही येऊ द्या, यासाठी आपण जीव द्यायला तयार असतो. आणि म्हणून आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे, साधी लग्न करा, प्रचंड लग्न कार्यामध्ये खर्च करायची गरज नाही. आपली अशी सगळी गावं ओसाड पडत चाललेली आहेत. आपण शेतं विकले, गड्या विकल्या, बुर्ज विकले, प्रचंड आपली दयनीय अवस्था होत चाललेली आहे. आणि म्हणून कुठेतरी आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे. काही ठिकाणी म्हातारीला बोलायचं लय नाद असते बघा. एका कार्यक्रमात गेलो आणि नवरदेवाचं काहीतरी झालं, ते स्टेजवर एका म्हातारीनं आरडाओरडा सुरू केला. आता मी काल परत त्या केस तालुक्यात गेलो, मी शब्द सांगितला की लोक हसायला लागले. नवरदेव बोलता बोलता म्हातारीला म्हणाले, ही म्हातारी चचना म्हणला. आता चचना हा शब्द आपल्याकडचा नाही. चचना म्हणजे काय? चचना म्हणजे मरणा हा शब्द बीड जिल्ह्यातला. तिथं काल म्हटलं की सगळे हसायला लागले. नवरदेव स्टेजवरून म्हणाले, ही म्हातारी कधीच असते की म्हणला चचना. म्हातारीनं ऐकलं, म्हातारी म्हणाली काय म्हणला नवरदेव? आता त्याला वाटलं चचना शब्दाचा अर्थ सांगावा, तर म्हातारी लय शिव्या देऊ. ते म्हणलं आजी मी काय नाही म्हणलो, चचना म्हणजे जेवणा. म्हातारी जेवली का नाही? म्हातारी म्हणली बापा मग काय म्हणले, आधी नवरदे नवरी चचत, मग तिच्या त्या नवरदे नवरीचे आई वडील चचतील, मग सगळं वऱ्हाड चचत, मग सगळं गाव चचत, आणि मग काय मी चचली तर चचन नाही तर तशीच पचन. सगळ्यांना मारते, सगळ्यांचा जीव घेतल्यावर मी राहते तशीच. असं सगळं आपलं कारभार आहे खेड्यापाड्यात. आपल्याकडे कोणाला ताळमेळ नाही उरलेला. एका मुलाला झेंड्याला जायचं होतं बघा, आणि झेंड्याला जाण्यासाठी त्यानं जीन्सचा पॅन्ट आणला. आता आपली पोरं शहरात दुकानात पॅन्ट घालून बघायला लाजतात. त्यानं घरी आल्या पॅन्ट घालून बघितलं तर पॅन्ट 4 बोटं मोठा आहे. घरात कोणाला ताळमेळ कसा नाही बघा. पोरगा बैठकीच्या रूम मध्ये आला आणि पॅन्ट घालून बघितला, 4 बोटं मोठा व्हायला. पॅन्ट काढला, सुई दोरा आणला, कात्री आणली, टेबलावर ठेवला आणि स्वयंपाकघरातल्या आईला आवाज दिला, अग आई मी पॅन्ट आणला आणि 4 बोटं मोठा व्हायला आहे, जरा कापून शिवून देशील का? स्वयंपाकघरातून आईनं आवाज दिला, बाळा मी स्वयंपाक करायला, आता माझ्याकडे वेळ नाही, थोड्या वेळाने मी कापून शिवून देते, ठेव तिथं. पोरगाने तिथंच ते पॅन्ट शर्ट हे काय ते ठेवलं आणि बाहेर खेळायला निघून गेलं. त्याची बहीण हातात रिमोट घेऊन टीव्ही बघत होते. तिने ऐकलं, रिमोट बाजूला ठेवला, टेबलावरचा पॅन्ट घेतला, 4 बोटं कापला, सुईनं शिवला, टेबलावर ठेवला आणि बहीण टीव्ही बंद करून कुठतरी खेळायला निघाली. आता वडील पेपर वाचत होते. असं त्यांनी ते बघितलंच नाही पण ऐकलं होतं. पेपर वाचून झाला, टेबलावर ठेवला आणि वडील म्हणाले, घोडमी एवढी मोठी झाली पण काहीच काम करत नाही. ते पोरग त्याच्या माईच्या नावानं ओरडून गेले, पॅन्ट शिवून कापून द्या, हिने करायला पाहिजे. पण ही बी गेली कुठं फिरायला. वडिलांनी टेबलावरचा पॅन्ट घेतला, 4 बोटं कापला, सुईनं शिवला, टेबलावर ठेवला आणि वडील सुद्धा बाहेर निघून गेले. संध्याकाळी आई जेव्हा झोपायला चालली तेव्हा लक्षात आलं पोराला सकाळी झेंड्याला जायचंय आणि पॅन्ट तसाच राहिला टीव्हीच्या घरात. आई सुद्धा टीव्हीच्या घरात आली, टेबलावरचा पॅन्ट घेतला, 4 बोटं कापला, सुईनं शिवला, टेबलावर ठेवला आणि आई पण झोपायला निघून गेली. पोराला सांगितलं होतं आम्ही काय सकाळी लवकर उठणार नाही, तुझं उठायचं, हिटरचं बटन टाकायचं, पाणी गरम करायचं आणि झेंड्याचे कपडे घालून तुझं आम्ही उशिरा उठणार आहे. पोरग 4-5 वाजता उठलं. उठल्याबरोबर त्या हिटरचं बटन टाकलं
आणि टीव्हीच्या घरात येऊन बघते तर काय, काल जसा पॅन टेबलावर ठेवला तसंच आहे. पोराने पण टेबलावरचा पॅन घेतला, त्याला वाटलं पाणी तपेपर्यंत करू शकतो आपण. टेबलावरचा पॅन घेतला, 4 बोटं कापला, सुईनं शिवला, टेबलावर ठेवला, आंघोळ करायला गेला. आंघोळ करून आल्यावर फुल पॅन्ट घालायला गेला तर त्याचा बरमोडा झाला होता, हाफ पॅन्ट. कशामुळं? तर घरात कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. असं आपलं सगळं कुटुंब व्यवस्था. खेड्याची तर प्रचंड माती झाली. एकाच वेळेला 4-5 पाहुणे आले आपल्याकडे, 4-5 पाहुणे. तर पहिला प्रश्न असतो, पाहुण्यांना झोपायला कुठं न्यायचं? रात्रीला पाहुणे आले की पहिला प्रश्न, झोपायला कुठं न्यायचं? कारण बाहेरून मोठा असा वाडा दिसतोय, पण मधात वाटण्या करून करून 16-16, 17-17 कुटुंब झाली. 3-3, 4-4 खणाची जोडणी वाट्याला आलेली. आता पाहुण्यांना कुठं त्या घरात झोपाय न्यायचं? मग कुणाच्या तरी ढालजत, कुणाच्या तरी पारावर, नाहीतर कुणाच्या तरी शेतात, अशा पद्धतीने रात्रीला पाहुण्यांना झोपायला न्यायचं. लांबच्या पाहुण्याला रग, जवळच्या पाहुण्याला गोदड, आणि घरचं चव्हाळ्यावरच तसंच झोपते. सकाळी पाहुणे उठल्याच्या नंतर ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कंपनीचं ब्रँडेड टंबरेल असते आपल्याकडे. कोणाला एंडोसल्फाईडचं, कोणाला रोगरचं, आणखी नवीन बाटल्या, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कंपनीचं संडासचं ब्रँडेड नरम्यातार लावलेलं टंबरेल. आणि पुन्हा काय म्हणतात, मोठेपणानं सांगते, मोकळ्यात जा म्हणते, इकडे पटांग नका. जणू काही बापाची 5 नंबरची जमीन येते बाजूची गावची. पाहुणे संडासून येईपर्यंत हे मराठवाड्याचं सांगायलो, असं पश्चिम महाराष्ट्रात नाही मित्रांनो. पश्चिम महाराष्ट्र दुबई सारखा सुधारला, पश्चिम महाराष्ट्र अमेरिकेसारखा सुधारला. हे सगळं आपलं चित्र इथलं. पाहुणे बाहेरून संडासून येईपर्यंत बाप खाना खुना करून लेकराला दुकानावर पाठवते. काय म्हणते, जाय मो नाव सांगून मांडून आण. याचं सगळं नाव कुठं, नावाचं क्रिकेट कुठं उपयोगाला येते, तो मांडून टाकायला दुकानावर. मग याचा बाप असं, याच्या बापाचं नाव घेऊन दुकानदार मोठ्या अक्षरात मांडून टाकते. काय मांडायचं, पाव किलो साखर, पाव किलो पोहे आणि 2 पतीच्या पुड्या. मग आल्यावर पाहुण्यांना कळणा करायचा. कळणा म्हणजे काय, बिना शेंगदाण्याचे, बिना कोथिंबीरचे, बिना कडीपत्त्याचे, नुसत्या तांबड्या चटणीत खालीवरी केलेले पोहे, त्याला कळणा म्हणतात. पाहुण्यांना कळणा करायचा आणि काळाच्या बाजून राम राम करायचा. अशी आपली गावची अवस्था झाली. समजा लय मोठा सण आला तर आपली माय काय करते, आपली माय बोंड करते. बोंड माहित आहेत का नाही? सगळ्यांना बोंड माहित असणार. आपल्या भज्यात आणि बोंड्यात फरक सांगतो. शहरामध्ये जास्त तेलामध्ये खायचा सोडा टाकून जे मनसोक्त तळू दिले जातात, निवांत तळू दिले जातात, त्याचा तयार होतो भजा. आणि आपल्याकडे खेड्यात घट्ट उंड्यामध्ये माय कमी तेलात पटकन टाकते आणि वरूनच रंग आला की पटकन काढते आणि फोडला की आतमध्ये उंडा तसाच असतो. त्याला बोंड म्हणतात. आमचा जन्म झाला बोंड खाण्यातच गेला. मला तर अजून भजे मिळाले नाही. आपली गावची अवस्था. अजून आपल्याला पिझ्झा माहित नाही, हॉटडॉग माहित नाही, बर्गर माहित नाही, पप माहित नाही, अजून पेस्ट्री माहित नाही. आम्हाला माहित आहे दिवाळीला केलेला टप्पाऱ्या बुंदीचा गोळा माहित आहे की नाही आपल्याला. आपली आजी असा गोळा बांधते, एकच खाय तिकडच जाय, फेकून हल्ला तर नक्की डोकं फुटतंय, पण गोळा काय फुटत नाही. गोळ्याला परातीत टाका, परातीत असा टन टन वाजते गोळा, पण गोळा बिचारा फुटणार नाही. आणि आमची माय पुन्हा काय करते, ते गोळे डब्यात भरते आणि वरच्या शेल्फात ठेवते. बिचारा पोरग दुपारच्या सुट्टी शाळेतून येत आहे, टुकू त्या गोळ्याकडे बघतय आणि पुन्हा शाळेत जातय. महिन्याला डबा काढून बघा, कोणत्याला बुरा आलाय, कोणता वाळून गेलाय, कोणता पिवळा पडलाय, हिरवा पडलाय. अशा गोळ्याची आपल्याकडं लय जिवत्या बुंदीच्या गोळ्यावर. आपल्याला जगच माहित नाही अजून. आणि म्हणून ज्याला ज्याला शिवचरित्रातून प्रेरणा घ्यायची त्यांनी जगाबरोबर बदलला पाहिजे. आम्हाला जगाची इंग्रजी भाषा आली पाहिजे. इंग्रजी आली पाहिजे की नाही? हिंदी येते का आपल्याला? हिंदी, आपली हिंदी तर लई भारी असते. पिक्चर बघून पोरं रस्त्यावर आले की ते सगळं पिक्चरचं वर्णन एकमेकांना सांगत असतात. तेव्हाची हिंदी आपली लय मजेशीर असते. आपल्याला नीट हिंदी येत नाही, इंग्रजी तर लय दूरची गोष्ट येतच नाही. एका पोराला म्हणलं तू एवढा सगळा मराठीत भाषण करतो, जरा हिंदीत करून दाखवतो म्हणलं. हिंदीत ते म्हणलं येते आपल्याला, हिंदीत येते म्हणलं. इंग्रजी सोडून तुला हिंदीत येते का बघू. त्याला म्हणलं मी एक उतारा सांगतो, त्याला जरा हिंदीत बोलून दाखव. मी त्याला म्हणालो पटेलच्या घरी नमाज चालू होता आणि नमाजच्या गर्द्यानं खोट्याचा बैल सुटला तर सुटला, वाकण कोरडा, छड्या पोड्या, लसूण बी खुरडा तर खुरडा, मतेरला डिवला लईच खर्च झाला. त्याला म्हणलं कर हिंदीत, बघा तिथे हिंदी. ते म्हणते पटेल के घर में नमाज का दन क्या उठा.
उठ्या तर उठ्या, खुट्या का बैल सुट्या, सुट्या तर सुट्या, कोड्यात बी सांड्या, बोटी बी सांड्या, और तुरी में घुसा, घुसा तो घुसा, वाकान बी मोड्या, छडी बी खोड्या, लसूण बी खुड्या, और म्हातारी कुटी दिव्या तर दिव्या लईच खर्च आहे. अशी आमची गुलाबी हिंदी. अजून आम्हाला नीट हिंदी येत नाही, इंग्रजी कधी येणार. संभाजी महाराजांना 15 ते 16 भाषा येत असल्याची नोंद आहे. शिवरायांना 6 ते 8 भाषा येत असल्याची नोंद आहे. शिवरायांना स्पष्ट येणाऱ्या भाषा बघा, महाराष्ट्राची मराठी, कर्नाटकात गेले कर्नाटकाची तिकडची तामिळ, त्यानंतर उर्दू, त्यानंतर भोजपुरी. इंग्रजांशी सुद्धा शिवरायांचे इंग्रजीत डायलॉग झाल्याची नोंद आहे, इंग्रजी सुद्धा यायची. अशा तोंडी सांगताना 6-7 भाषा तर शिवरायांना सहज यायच्या. शिवरायांना 6-7 भाषा यायच्या. संभाजी महाराजांना 15-16 भाषा यायच्या. इथं आम्हाला आमची मराठी बी कळना आणि हिंदी तर नीट यायच ना, आणि इंग्रजीचा तर काही पत्ताच नाही. म्हणून माझ्या मित्रांनो, जगाची ग्लोबल भाषा म्हणून आता आम्हाला इंग्रजी आली पाहिजे. पुढच्या वेळेस कुठलाही वक्ता येऊ द्या तुमच्याकडं, तुमच्यातल्या 1-2 जणांची तरी इंग्रजीत भाषण झाली पाहिजे. आणि म्हणून आपल्या घरादारात चांगल्या पद्धतीने इंग्रजीचं वातावरण झालं पाहिजे. आता ज्या माय मावल्या आल्या नाहीत त्यांना तुम्ही लहान मुलांनी घरी जाऊन मी सांगतो त्या गोष्टी सांगायच्या. नंबर 1, आपल्या घरातले व्रत वैकल्य, उपास तापास बंद झाले पाहिजेत. तुम्ही म्हणाल तुम्ही कोण शाणी लागून गेले सांगणारे? मी स्वतः कीर्तन करतो, त्यामुळे कीर्तनकाराला सांगायची आपल्याकडे पद्धत आहे. कीर्तनकार सांगू शकतो. आता तुमच्याकडे समोर मंडळी बसलेली नाही, खूप लांब आहेत, नाही तर मी भजन्यांना पण अभंग सांगून विचारत असतो की माझा अभंग बरोबर आहे का. आता तुमच्याकडे जर एकादशीला कीर्तन होत असतील तर नेहमी एकादशीत घेतला जाणारा अभंग आहे कुठला? पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. म्हणजे आपण पंढरपूरच्या पांडुरंगालाच मानलं पाहिजे आणि एखाद्या पंढरवाडीचा उपास करा, वर्षाच्या 4 एकादशी करा, पण जास्त व्रत वैकल्य उपास तापास करायची गरज नाही. अनेक न करी तीर्थव्रत. किंवा हरिपाठ म्हणताना आपण म्हणतो योग याग विधी एनिनो ही सिद्धी वायाची उपाधी दब धर्म. योग याग व्रत वैकल्य उपास तापास करायची गरज नाही. अरे लहान मुलींना पण आमच्याकडे उपास शिकवतात, बिचाऱ्या शाळेत जातात आणि शुक्रवार आला रे आला की अर्ध्या दुपारच्या पारखीतून पोरगी गायब. मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आला की दुपारून पोरी गायब. म्हणलं कस काय? त्या म्हणल्या त्या व्रत करायला, खांबा आणायला, फुलं आणायला जातात. आता काय आहे बरं ती गुरुवारची पोथी? आमच्या गल्लीत मी शिकलेला होतो. सगळ्या गल्लीतल्या महिला मला पोथी वाचूया बोलायच्या, वाचून वाचून पाठच झाली. मी न बघता म्हणायचो ती पोथी. काय पोथी ती? ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. 8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव भद्रश्रवा होतं, राणीचं नाव सूरचंद्रिका. रूपाने सुंदर होती, स्वभावाने गर्विष्ठ. मागच्या जन्मी होते का वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई, घरी वैतागली, निघून गेली रानात. तिथं पाहिलं सुवासिनीना, तिने त्यांच्या बरोबर तसंच व्रत केलं आणि पुढे गेली पुचकून मरून. त्या पोथीत काय लिहिलंय? आयुष्यभर व्रत वैकल्य केलं पण तिचं काही भलंच झालं नाही. बरं पोथीची सुरुवात कशी? 8 पाट नगर होत साला. नगराचा तपासच नाही, पत्ताच नाही नगराचा. नगराचा तालुका बी दिला नाही, जिल्हा बी दिला नाही. काय 8 पाट नगर होतं. 8 पाट नावाचं नगर भारतात कुठंच नाही. बरं त्या पोथीतल्या राजा राणीचं नाव भद्रश्रवा आणि सूरचंद्रिका. भद्रश्रवा आणि सूरचंद्रिका नावाची राजा राणी भारतात कधीच झालेली नाही. म्हणजे ही पोथी फेक आहे, फेक. आपल्या माय मावल्यांना उपास धरायला लावून एकदम निष्क्रिय बनवणाऱ्या ह्या पोथ्या आहेत. म्हणून मित्रांनो, या अतिव्रत वैकल्य उपास तापासात कर्मकांडात अडकून पडायची गरज नाही. अहो शिखाची बाई सचखंड एक्सप्रेसला नांदेडला आली आणि त्या नंदीग्राम सचखंड मध्ये बसा. वरच्या बाकडं शिखाची बाई असेल तर ते पाट्याचं बाकडं असेल तर वाकतोय, वाटते मोडते का काही, इतकी जाड बाई असते. मी पंजाबला गेलो, रिक्षामध्ये एकच शिखाची बाई बसली. मी त्या रिक्षावाल्याला म्हणलं, का तुमच्या रिक्षात एकच बाई जाते शिखाची? ते मला साहेब दुसरी बैठतीच नाही म्हणला, मावतीच नाही म्हणला, कारण एवढ्या जाड बाया असतात, बसतच नाही. आणि आमची माय माऊली इथं कुठल्या जत्रेला निघाली रे निघाली, ते साधा टमटम ते ऑटोवाला 8-10 महिला सहज पोहतोय. 2-4 लेकरं 1-2 डंगरे असे 10-12 जण सहज बसतात. म्हणजे वाळून आपल्या महिला उपास तापास करून वाळून गेल्या. बरं उपासाचं गणित तुम्हाला विचार, आता ते बाकीचे पुढे इथं नाहीत म्हणून मला सांगा, गांजर आणि रताळू कुठं उगवतात? म्हणजे कुठं उगवतात? जमिनीत उगवतात. जमिनीत उगवतात की नाही? असं आहे का आपल्या काळे परळीला, आपल्या जोड परळीला गांजर जमिनीत उगवतात, रताळू वर लागतं, असं काही का? सगळ्या महाराष्ट्रात जगात दोघंही कुठं उगवतात? जमिनीत उगवतात. आता गांजराची आणि रताळाची उगवण्याची प्रक्रिया सारखी, पाणी देण्याची प्रक्रिया जवळपास सारखी, कापणी काढणीची प्रक्रिया जवळपास सारखी. पण उपासाला काय चालतं?
बघा किती हुशार आहेत आमच्या मुली. उपासातलं सगळं माहितीये पण अभ्यासातलं माहित नसते. उपासाला काय चालतं? रताळू. पण गाजर चालतं का? नाही. आता आपण प्रश्न विचारला पाहिजे की उपासाला रताळूच का चालतं आणि गाजर का नाही चालत? हा प्रश्न पडला की नाही पाहिजे? अहो आम्हाला प्रश्नच पडत नाही, आमचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. आणि शाळेत प्रश्न विचारला की हसतात. एखादा पोरगा प्रश्न विचारायला उभा राहिला आपण हसतो की नाही? चूक आहे, अजिबात हसायचं नाही. ज्याने प्रश्न विचारला त्याचं कौतुक केलं पाहिजे. बघा आता हे गाजर आणि रताळाचं गणित सांगायच्या अगोदर अजून एक आठवली म्हणून गोष्ट सांगतो. आपल्या देशाची परिस्थिती आणि बाहेरच्या देशातली परिस्थिती. बाहेरच्या देशातलं तुमच्या एवढं पोरग लहानसं पोरग आईकडे गेलं आणि आईला म्हणाला, अगं आई नारळात पाणी का असतं ग? बघा बाहेरच्या देशातल्या मुलांना प्रश्न पडतात, आपल्याकडे प्रश्न पडत नाही. पोराने विचारलं, अगं आई नारळामध्ये पाणी का असतं? आई म्हणाली, बाळा सांगते 2 ग्लास भरून आण. पोराने काचाने भरलेले पाण्याने भरलेले काचाचे 2 ग्लास आणले. आई म्हणाली खिडकीत ठेव. पोराने ठेवले. आई म्हणाली जा मुळासकट गवताचं रोपट उपटून आण. पोराने आणलं. आई म्हणाली एका ग्लासात टाक. पोराने टाकलं. 8 दिवस निघून गेले. आईने पुन्हा पोराला बोलवलं, म्हणली बाळा त्या 2 ग्लासाचं निरीक्षण कर. पोराने केलं. आई म्हणाली काय दिसतं? पोरगा म्हणाला, अगं आई ज्या ग्लासामध्ये मुळासकट गवताचं रोपट उपटून टाकलंय त्या ग्लासातलं पाणी थोडस कमी झालं आणि ज्या ग्लासात काहीच नाही त्याच्यातलं पाणी तेवढं. आई म्हणाली बाळा असंच असतं. या झाडाचे मुळं क्षार आणि पाणी शोषून घेतात आणि मुळातून खोडांच्या रूपानं ते पाणी नारळामध्ये जमा होतं. विदेशातली आई सांगते की नारळात पाणी कसं असतं. आपल्याकडे एवढा प्रयोग करायची गरजच नाही. आपली मायली हुशार आहे, आपल्याकडे सगळे उत्तर तयार. आपल्या पोराने विचारलं, तुमच्यासारख्या पोराने घरी जाऊन विचारलं, आई नारळात पाणी का असतं ग? आपली आई म्हणली देवाची करणी नारळात पाणी. सोपंच आहे आपल्याकडे उत्तर. पुन्हा पोरग माझ्यासारखं हुशार होत. पोरग म्हणलं मग काय नारळात कसं काय पाणी नसतं? काय म्हणलं काय नारळात काय पाणी कसं काय नसतं? माया म्हणली तरी बी देवाची करणी नारळात नसतंय पाणी. म्हणली तुम्ही उत्तर. आपल्या आजीला विचारा, आजी आकाशात का गडगडतंय? आकाशात गरजतंय का? आजी म्हणली म्हातारी दळत असते. आता त्या म्हातारीचं जात केवढं असेल, त्या जात्याचा खुंटा केवढा असेल आणि म्हातारी केवढं असेल, तिला एवढं जात वढायलं आणि ते जात केवढा असेल त्याचा आवाज आपल्या घरापर्यंत गेला असं काही नसतं. पण आपल्याकडे उत्तर ठरलेले. तसं गांजर आणि रताळाचं आपण बघत होतो. आता गांजरच उपासाला का नाही चालत आणि रताळूच का चालतं हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं आहे बघा. आमच्याकडं एखाद्या खेड्यातल्या पोराला काहीच येत नसल, एखादं पोरग बी अक्कल असेल, अक्कलच नसेल, कामच ऐकत नसेल, काहीच येत नसेल तर खेड्यात शिवी येडे रताळू म्हणायची. म्हणतात की नाही? ज्याला काहीच येत नाही त्याला येडा रताळू म्हणतात. म्हणजे रताळातून शरीरासाठी काहीच उपयुक्त मिळत नाही. ज्या रताळातून शरीरासाठी काहीच उपयुक्त मिळत नाही ती रताळ आम्ही घरी आणतो, उकडतो, उकडलेलं पाणी फेकून देतो आणि काहीच नसणारी रताळ आपण खातो. येड्या रताळासारखं वाटतं. आपला सगळा कारभार येड्या रताळासारखं. आता बघा, जे गाजर डोळ्यांसाठी चांगलं आहे, शरीरातलं रक्त वाढवतं, लहान मुलांच्या आरोग्याला गाजर चांगलं असतं, पण ते उपासाला जमत नाही. उपासाला आलू चालतो पण टमाटर चालतं का? जे रक्त वाढवणारे घटक आहेत, जे तुमचं भलं करणारे घटक आहेत ते उपासाला चालत नाहीत. आणि असा एक शाब्दानाचा प्रकार आहे, पंख्याच्या समोर शाब्दाना धरला की उडून जाते, ते शाब्दाना मात्र उपासाला चालतो. म्हणून असल्या व्रत वैकल्य उपास तापास करायची गरज नाही. तुम्ही खूप हुशार आहात. लहान मुलं हुशार असतात. लहान मुलांनी ह्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या पाहिजे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला त्यांच्या या सगळ्या संस्कारातून तयार झालेले संभाजी महाराज होते. का मी इतकं का सांगितलं तुम्हाला? कारण संभाजी महाराज वैज्ञानिक होते. त्यांनी उपास तापास केला नाही, अशा पद्धतीने कशात ते अडकून पडले नाही. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आणि गागा भट्ट नावाचा ब्राह्मण राज्याभिषेक सोहळा करताना चुकीचे मंत्र म्हणायला लागला. मुलांना आणखी एक गोष्ट सांगणार आहे बघा, ऐका. हा शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग झाला की अजून एक गोष्ट जोक सांगणार. काय झालं? राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आणि गागा भट्टाने चुकीचे मंत्र म्हणायला सुरुवात केली. एक तुमच्यासारखा तरुण शिवरायांचे सुपुत्र उभे राहिले आणि म्हणाले, गागा भट्ट मंत्र चुकला, नीट मंत्र म्हणायचा. गागा भट्ट परेशान, माझ्या मंत्राचा चुका काढणारा कोण आहे बाबा? परत गागा भट्टाने मंत्र म्हणायला सुरुवात केली. तरुण उठला, म्हणला महाराज गागा भट्ट मंत्र चुकला, आता काय करावं? आणि मग गागा भट्टाने बाजूच्याला विचारले, माझ्या मंत्राचा चुका काढले कोण आहे शहाणं? आजूबाजूचा म्हणला शिवरायांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज संस्कृतचे प्रचंड मोठे अभ्यासक आहे. संभाजी महाराजांना संस्कृत यायची. आता काय करावं? राज्याभिषेक सोहळा झाला,
गागाभट्ट संभाजी महाराजांना भेटायला गेला. गागाभट्टाची आणि संभाजी महाराजांची संस्कृत मध्ये चर्चा झाली आणि गागाभट्टाला संभाजी महाराजांनी संस्कृतच्या चर्चेत हरवलं. हा गागाभट्ट काशीला गेला आणि गेल्याच्या नंतर एक धर्मग्रंथ लिहिला समयनय नावाचा. समयनय नावाच्या धर्मग्रंथाची अर्पण पत्रिका कोणीच काशीच्या ब्राह्मणांनी विचारलं, हा ग्रंथ कुणाला अर्पण करणार आहात? इतकी छान ग्रंथांची अर्पण पत्रिका कोरी कस काय ठेवली? गागाभट्टाने काशीच्या ब्रह्मग्रंथांच्या समोर सांगितलं, ज्याच्या नावाने तळपतात 10 दिशा, ज्याच्या नावाने सूर्यचंद्राला थरका पुरतो, असे छत्रपती शिवरायांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांना माझा हा ग्रंथ मी अर्पण करत आहे. बघा, संभाजी महाराजांना काशीच्या गागाभट्टांनी ग्रंथ अर्पण केला होता. इतका अभ्यास शिवरायांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराजांचा होता. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या वडिलांचं नाव केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमच्या वडिलांचं नाव कमवलं पाहिजे, तर तुमचं सगळ्यांचं भलं होईल. जाताना समारोपाकडे आपण जाऊया. सगळ्या लहान मुलांना, सगळ्या मुलींना विनंती आहे, टीव्ही अजिबात बघायचा नाही. ऐका रे, टीव्ही बघितल्यामुळे सगळ्यांचा सत्यानाश होतो. टीव्ही बघत असताना आपल्या घरात, गावागावात, जावाजावात, भावाभावात भांडण लावायचा धंदा कशामुळे चालू आहे? टीव्ही टेलिव्हिजन मुळे आहे. त्यामुळे टीव्ही बंद झाली पाहिजे. नांदेडच्या शिखांनी रोडवर येऊन टीव्ही फोडण्याचा कार्यक्रम केला. टीव्ही फोडल्या शीख लोकांनी, कारण ही टीव्ही आपल्या घरादारात भांडण लावते. काय चाललंय चॅनलवर? तुम्ही लावता का नाही? सकाळी सकाळी कुठलंही चॅनल लावा. कुठला तरी बुवा बापू कापू येऊन आम्हाला सांगत असतो, हवा ले लो हवा छोडो, हवा ले लो हवा छोडो. अरे म्हणलं, काय यांना हवा घ्यायला सांगता? आजचे दिन म्हणून सगळी हवा काढून घेतली. काय हवा नाही यांच्यात, हे काही हवा घेऊ शकत नाही. कुठला तरी बुवा बापू कापू येतोय सकाळी सकाळी आणि ऍस्ट्रॉलॉजी सांगते आम्हाला. ऍस्ट्रॉलॉजी, राशी भविष्य सांगतोय. त्या रामदेव बाबाला म्हणलं, आयतं स्टेज मारून तर कोणी बी पोट माग खाली करेल. आमच्या जोडपुरीला ये म्हणलं आणि नदीवरून एकच घागर पाणी भरून आणलं. नाही तुझी हवा निघाली तर नाही सांगणार. आज स्टेजवर तर कोणी पुढे मारते. काम करावं लागतं. आमच्या खेड्यातली माणसं शेतात राबतात. आमच्या पोरी, आमच्या मायमावल्या कमरेवर हंडा घेऊन पाणी भरतात. त्यांना व्यायाम करायची काही गरज नाही. तुमच्या शहरी लोकांसाठी ती हवा घेण्याचा कार्यक्रम आम्हाला काय गरज आहे? सकाळी सकाळी ऍस्ट्रॉलॉजीवरती काय म्हणतोय, मला पटकन फोन करा, मला पटकन फोन करा, मला भविष्य कळतंय. आपली खेड्यातली माणसं हुशार आहेत, त्यांना फोन करत नाही. शिकलेले फोन करतात. खेड्यात कोणी बघा, शिकलेले हुकलेले असतात. तसं एका हुकलेल्याने फोन केला, लय शिकलेला होता. आणि फोन कोणाला केला? ऍस्ट्रॉलॉजी सांगणाऱ्या निर्मळ बाबाला. ते निर्मळ बाबा म्हणते, गोलगप्पे खान, अमुक खान, तमुक खान सगळं. मग निर्मळ बाबाला फोन केला, मला निर्मळ बाबा माझं लग्न जमत नाही, मी लय शिकलो. निर्मळ बाबा म्हणाला, हा खाली माझा त्याच्यावर पैसे भर. आणि गावच्या मारुतीला दर शनिवारी 21 प्रदक्षिणा मारायच्या. 6 महिन्यात तुझं लग्न जमल. मी त्याला म्हणणार, येणारच की का? निर्मळ बाबाने किमान महादेवाच्या मंदिरात प्रदक्षिणा माराय सांगायच्या, मारत्या रामाच्या मंदिरात प्रदक्षिणा माराय सांगायच्या. अरे ज्या मारुतीचं जमलं नाही ते तुझं काय जमवणार आहे तिथं प्रदक्षिणा मारायला? आणि म्हणून कुठल्याही बुवा बापू कापू तापूच्या नादाला लागायचं नाही. मुंबईला बसून गाणे लिहितात, आपल्याला मूर्ख बनवणारे. काय काय गाणे लिहितात? मुंबईच्या एसी स्टुडिओ मध्ये बसून गाणं लिहिताय, चांद तारे तुम्हारे लिए तोड लावूंगा. मला आमच्या परळीला ये आणि शेवग्याच्या झाडाच्या 4 शेंगा तोडून दाखव, मग बघू तुझं चांद तारे तोडायचं प्रकरण. गाणं काय लिहितंय? पलको में तुम्हें बिठाऊंगा. अरे खरंच तिला डोळ्याच्या पापण्या बसवता येईल का? पुन्हा असले गाणे ऐकायचे पण नाही, गायचे पण नाही. अरे त्यांची एक बाई तर लय सुंदर आहे म्हणा, जगातली विश्व सुंदरी. काय नाव आहे तिचं? फिरोली सांगा. एक लय विश्व सुंदरी जगात. काय नाव? बघा कसे नाव माहित असतात. अमिताभ बच्चनची सून. काय नाव तिचं? ऐश्वर्या राय. ती जगातली विश्व सुंदरी आहे म्हणे. त्या ऐश्वर्या रायला विश्व सुंदरी म्हणून सांगतात. पण माझा प्रश्न आहे, सौंदर्याचा निकष काय गोरा रंग आहे का? अरे गोऱ्या रंगावाले सुंदर दिसत नाही. अरे ती ऐश्वर्या राय 5-5 मिनिटाला मेकअप करत असते. गालाचा मेकअप करायला वेगळीच बाई, भोयांचा मेकअप करायला वेगळीच बाई, लिपस्टिक लावायला वेगळीच बाई. एसी गाडीमध्ये फिरते, एसी गाडी, एसी रूम मध्ये राहते. अरे एसी गाडीत फिरून एसी रूम मध्ये राहून तर कोणी बी चांगलं दिसत. म्हणलं ऐश्वर्या राय, एकदा आमच्या शेतात 2 दिवस खुरपायला या, नाही काळ्या पडल्या तर नाव सांगणार नाही. आणि म्हणून सुंदर कुणाला म्हणावं? ऐश्वर्या रायला सुंदर म्हणू नये. सुंदर कुणाला म्हणावं? जिच्या कपाळावर टपोर कुंकू आहे, जिच्या कपाळावर घाम आहे, जिच्या टाचा उरलेला आहेत,
जिच्या हातात विळा कोलत खुरपा आहे आणि जी दिवस रात्र शेतात राबते ती माझी मायमावली जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. आपण सुंदर आहोत, ऐश्वर्या राय सुंदर नाही. आपण जगाचे पोशिंदे आहोत आणि म्हणून लक्षात घ्या, जगातली सगळ्यात ग्रेट माणसं आपण आहोत. शिवरायांच्या महाराष्ट्रात, तुकोबारायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेली आपण ग्रेट माणसं आहोत. कधीही स्वतःला कमी समजायचं नाही. भाऊ कदम बघितला का टीव्हीवर? चला हवा योद्धा बघितली का? चला हवा योद्ध्यातला भाऊ कदम कुठं दिसायला सुंदर आहे, काळाच आहे बिचारा, पण काय सुंदर ऍक्टिंग करतो. आणि म्हणून काळा रंग हा सौंदर्याचा प्रतीक आहे. आपला विठ्ठल काळा आहे, आपला कृष्ण सावळा आहे, आपला महादेव नीलकंठ काळाच आहे, आपले अनेक देवता काळे आहेत आणि म्हणून काळ्यांच्या संस्कृतीचे आम्ही माणसं आहोत. तुमची कोऱ्यांची ऐश्वर्या राय आम्हाला नको. बघा कसे पुरस्कार कोणाला देतात. लता मंगेशकरला जिवंतपणी भारतरत्न दिला, पण माझ्या शिवरायांचं कार्य चालवणाऱ्या सावित्रीबाईंना आणि ज्योतिरावांना भारतरत्न नाही. लता मंगेशकर गाणं म्हणते, अहो किती मूर्ख बनवते. काय गाणं तिचं? मागे उभा मंगेश आणि पुढे उभा मंगेश. म्हणलं लताबाई, अरे आम्ही पण 2,500-3,000 वर्ष झालं उभा हाव की एखादं गाणं आमच्या मना ना. पण लताबाई नाही म्हणत, तिचा मंगेश मागे असतो पुढे असतो. बरं एक गाणं सोडून द्या. लताबाईनं गाणं गायलं, नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा. मी म्हणलं लताबाई, आंब्याचं वन असतं हो, आंब्याची असते आमराई आणि वेळूच असतं वन. जिला आमराईतला आणि वनातला फरक कळत नाही तिनं गाणं कशाला गायचं? ती म्हणते नाचरे मोरा आंब्याच्या वनात. आमराई येतच नाही तिला, आमराई माहित असेल. बरं एक चूक मार. पुढे काय म्हणते? ढगांशी वारा झुंजला रे आणि काळा काळा कापूस पिंजला रे. मी माझ्या बाप जन्मी कापूस कधी काळा बघितला नाही. तुमच्याकडे काळा कापूस असतो का? तिला एकदा आणाच आपल्या परवीला, सांगा बाई कापूसाचा पांढरा असतो काळा नसतो. जिला कापूस काळा असतो का पांढरा असतो माहित नाही, ती आम्हाला गाणे शिकवते आणि गाणे गाते. तिला जिवंतपणी भारतरत्न. सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला. एक पोरग तावा तावानं उठलं, म्हणला मायच्यान किंवा म्हणला कोणाला काही म्हणायचं, पण आमच्या सचिनला काही म्हणसाल तर बघा. म्हणलं तू का मेव नाही का म्हणलं सचिन, तू काय बहीण दिली का म्हणलं सचिनला. त्या सचिनला जिवंतपणी भारतरत्न कशाबद्दल? तर ते म्हणला धावा मारतो सचिन. अरे म्हणलं सचिनच्या धावाचा आम्हाला काय फायदा? त्याला मिळालेले बक्षीस भारतात आणण्यासाठी भारत सरकारला करोडो रुपये खर्च करावे लागतात. त्या सचिनला भारतरत्न. बरं फिल्म ऍक्टर, राजकारणी अनेक लोकांनी शेतकऱ्यांना मदती केल्या, पण सचिन तेंडुलकरनं शेतकऱ्यांना रुपयाची मदत केलेली माझ्या ऐकण्यात नाही. अशा सचिन तेंडुलकरला भारतरत्न देता कशाबद्दल? तर धावा मारल्या म्हणून. अरे म्हणलं त्याच्या धावांचा आम्हाला काय फायदा? उलट आमचाही बाप, आमच्याही काळे परळीतला, दशरथे परळीतला एक शेतकरी आमचा बाप या बांधावरून त्या बांधावर बैलाच्या मागे, आवताच्या मागे धावा मारत असतो. अरे आमचाही बाप शेतात धावा मारतो, कधीतरी त्याच्या धावा मोजा ना. आणि आमच्या बापाने धावा नाही मारल्या तर सचिनच्या बापाला तुकडा गिळायला मिळेल का? सचिनच्या गॅसवर ज्या भाकऱ्या भाजल्या जातात त्या माझ्या बापाने धावा मारल्यामुळे भाजल्या जातात. आणि म्हणून जगाचे बेस्ट प्लेयर, जगाचे बेस्ट धावा मारणारे आमचे बाप आहेत. त्या सचिनला तुम्ही भारतरत्न देता. 250 कोटीच्या बंगल्यात राहतो हा सचिन तेंडुलकर. अरे सचिनच्या अंगावरची बनियान आणि अंडरपॅन्ट सुद्धा, अंडरवेअर सुद्धा माझ्या माईनं वेचलेल्या कापसापासून बनते. आणि म्हणून यांच्या गाड्या ज्या भरधाव वेगाने डांबरी रस्त्यावरून जात असतात, ते डांबर आमच्या बापाच्या शेतातून गेलेले लक्षात घ्या. ही संस्कृती आम्ही जगवतो, हा देश आम्ही जगवतो, पण आमचा शेतकरी आत्महत्या करत आहे. प्रचंड दयनीय अवस्था या देशाची करून ठेवलेली आहे. आणि म्हणून आपण शिवरायांचा आदर्श घेऊन आता गावामध्ये चांगल्या सलोख्याने जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. गावातली भांडणं मिटवली पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, आणि तरच आपल्या गावाचा विकास होईल, अन्यथा गाव पुढे जाणार नाही. जाताना एवढंच सांगेल मित्रांनो की आता आपण निर्लज्जासारखं वागायचं नाही. एक निर्लज्जाचं उदाहरण सांगतो आणि मग आपण थांबूया. काय झालं? एक निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला. जोक आहे. मी यासाठी हे सांगतोय की जाताना तुम्ही त्या निर्लज्जासारखं वागू नये, काहीतरी जीवनात आचरण करता येईल असं घेतलं पाहिजे. एक निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला आणि मोठा हातोडा नेला संध्याकाळी तिजोरी फोडायला. आता तिजोरीवर हातोडा मारणार तोच त्याला तिथं पाटी दिसली आणि पाटीवर लिहिलेलं होतं, कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली, तुटली, फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिलंय ते दाबा, म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. हा होता निर्लज्ज. याला वाटलं कशाला रात्रीला ठाकाठोकी करायची, मस्त बटन दाबल्यावर तिजोरी उघडायली, मग कशाला फोडायची. त्याने लाल रंगाचं बटन दाबलं, ट्वाय ट्वाय वाजलं, पोलीसची गाडी आली, पकडून घेऊन गेली.
आता गप्पसाव की नाही, गाडीत बसताना म्हणलं आपलं लई स्वप्न होतं, म्हणलं गाडीत पोलिसाच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचं म्हणलं. पोलिसाला म्हणले किती निर्लज्ज आहे, पकडल्याबद्दल काही नाही म्हणते पुढच्या तोंडाला बसायचं. बसा म्हणलं. बसताना पोलिसांनी विचारलं तुला लई दिवस झालं शोधत होते, आज रंगे हात सापडला, बोलतो तुझं काय मत आहे? ते म्हणलं आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय म्हणला. जगात काही माणुसकी नावाची गोष्ट असते की नाही म्हणला. आणि आता पाट्या वाचून तिजोरी नाही फोडणार म्हणला, उगं पकडलो गेलो का नाही म्हणला विनाकारण. हा निर्लज्ज जेलमध्ये गेला, शिक्षा झाली, पुन्हा बाहेर आला. आता बाजारात गेला, याला वाटलं एक बाई पेरू विकायला बसली होती, याला वाटलं बाईनं बघितलंच नाही काय की. गर्द्यातून हात घातला आणि एका बाईचं जाम पेरू विकत चोरून घेतलं आणि खात खात निघालं. बाईनं बघितलं होतं, मागूनच कॉलरला धरला, बाजारात उताना पाडला, असा बेदम मारला, मारून मारून तिची चप्पल तुटली. आता यानं गप्पसाव की आहे, ती बाई तुटकी चप्पल फेकून दिली, जांभळ विकायच्या जागेवर जाऊन बसली. बाजूला लोक जमलेले होते, त्यातला एक जण म्हणला मूर्खेच का रे म्हणला, 2 रुपयाच्या जामासाठी इतका मार खाल्लास. हे वर तोंड करून म्हणते मग काय झालं म्हणला, तिची बी चप्पल तुटलीच की. मार खाल्ल्याचं काही नाही, चप्पल तुटल्याचा आनंद. हात निर्लज्ज जाडून बाईच्या घरात गेला, बाईने रंगे हात चोरी करताना पकडला. आता रंगे हात काल पकडला तर चुकून लाईटाचं बटन दबलं. मग उजेड झाला, बाई आली, पकडलं, छाती बसली. आता गेला तिथं ओझच सहन नाही. बाई नौकरला म्हणाली जा रे बाबा पटकन पोलीसवाल्यांना घेऊन ये. नौकर काय जायला तयार नाही. बाई म्हणाली का जात नाही नौकराला? ते म्हणाला बाई साहेब अंधारात चप्पल सापडेना. हे होते बाबा माझी घालून जाय पण पटकन जाय म्हणे. हे वज काय आपल्याला सहन नाही ना म्हणलं, जीवच जाते मग. पोलीसवाल्याला आणलं, पकडून गेलं, जेलमध्ये गेल्यावर ते असा छाती पुढे काढून चाललाय जेलमध्ये. जेलर म्हणाले बघायला काही लाज आहे का म्हणले, कसे आले छाती पुढे काढून. जेलर म्हणले या जावाय बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला नाही नाही नेहमीच येत असतो, मेवण्याची भेट पहिल्यांदाच व्हायली म्हणला. जाताना जेलर म्हणले इथून गेल्यावर कसा वागशील, चांगलं वागावं, चांगलं बोलावं. हा मला इथून गेल्याबरोबर बाजारात जाणार आणि बॅटरी विकत घेणार. जेलर म्हणले बॅटरी कशाला? ते म्हणले सिस्टमॅटिक चोरी करणार म्हणला. चुकून लाईटाचं बटन दबलं म्हणलं, आता व्यवस्थित चोरी करणार. शेवटी काय करणार? चोरीच करणार. म्हणून इथून गेल्यावर व्रत वैकले उपास तापास व्यसन आगाऊपणा भांडणं दुसऱ्यांचा द्वेष हे सगळं आपल्याला कमी करायचंय. गावचा विकास करायचा, जगाची ग्लोबल भाषा इंग्रजी शिकायची. बऱ्याच मुद्दे मी सांगितलेले त्याच्यावर आपल्याला आचरण करायचंय. आणि आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत असेल तर भजन्यांना आणि सगळ्यांना हात जोडून विनंती, देशाचं कुटुंबाचं गावाचं तुमचं भलं होणाऱ्या कीर्तनाच्या अभंगावर कीर्तन झाली पाहिजे. मेलेल्या राजाच्या कथा करून काय फायदा आहे हो? किती वर्षाची परंपरा असते गावाला कीर्तनाची आपल्या. तर आम्ही तेलंगणामध्ये गेलो, नवीन झालेलं राज्य आहे तेलंगणा, आदिलाबाद जिल्ह्यामध्ये गेलो. किती वर्षाची परंपरा कीर्तनाची? तर काही गावांना 150-150 वर्षाची कीर्तनाची परंपरा. आणि या 150-150 वर्षाच्या कीर्तनाच्या महाराष्ट्राच्या सगळ्या आपल्या परंपरेमध्ये कधीही शेतीविषयक अभंगावर कीर्तन होत नाही. मग एकीकडे तुकोबरायांचे शेतीविषयक मार्गदर्शन करणारे किमान 500 ते 600 अभंग सापडतील. पण शेतीविषयक अभंगावर कीर्तन न झाल्यामुळे आज वारकरी कीर्तनकारच आणि त्या सगळ्या शेतकरी वर्गातून आत्महत्या सुरू झालेल्या आहेत. कारण काय? कीर्तन चांगल्या महत्वाच्या मुद्द्यावर नाही. कीर्तन कशा असतं? ठेविले आनंदे तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, साला तिथंच मरतो तू, मातीतच गेला पाहिजे, अशा स्वरूपाचे आपले कीर्तन आहेत. अरे काहीतरी भलं झालं पाहिजे. मला सांगा कीर्तनाने ऐकणाऱ्यांचं भलं व्हावं की सांगणाऱ्यांचं? शेवटचा मुद्दा आहे माझा. कीर्तनाने कोणाचं भलं झालं पाहिजे? लहान मुलांना कळतं पण आपल्या बापांना कळत नाही, लय मोठा प्रॉब्लेम आहे. कीर्तनाने ऐकणाऱ्यांचं भलं झालं पाहिजे, पण उलट झालंय हो, सांगणारेच मालामाल झालेत, महाळे झालेत. कठाळ्या माहिती ना तुम्हाला? सांगणाऱ्या असा तडक्याच्या तडक्या कठाळ्या झाल्या आणि आपल्या ऐकणाऱ्यांचे दाभाडे बसले. दाभाडे न्हाव्याच्या दुकानावर गेलं की नावी म्हणते तुला 2 ब्लेड घेऊन या म्हणते. म्हणलं कसं काय म्हणाले 2? ते मला एक तर टिकतच नाही, मला मोडूनच जाते. आणि पुन्हा ते दाढी करताना न्हावी म्हणते गाल फुगव म्हणते. गाल म्हणलं गाल कशाला फुगायला होता? म्हणला ते सगळा हाडाचा सापळा झालाय, म्हणलं फुगिल्यावर तरी नीट करता येईल म्हणला दाढी. अशा आपले दाबाड बसलेत कीर्तन ऐकू पण काही भलं झालं नाही. पण सांगणाऱ्याकडे बारीक लक्ष देऊन बघा. मंडपालाच त्याची 4 व्हीलर गाडी लागते आणि त्या गाडीचा दरवाजा उघडल्या बघा कसा कठाळ्या उतरतय, असा तडक्याच्या तडक्या स्टेजच्या दिशेने जात असतंय. बारीक लक्ष द्या. तुमच्या बापाचे 4 धोत्र, तुमच्या बापाच्या 4 धोत्रांची किंमत त्याचं एकच धोतर असतं. अशी टप्पाऱ्याच्या टप्पाऱ्या नखी असते त्या धोत्राची. आणखीन बारीक लक्ष देऊन बघा. त्या कीर्तनाच्या गादीकडे जात असताना त्याच्या पिंढऱ्या बघा. तुमच्या मांडी एवढाली त्याची एक पिंढरी असते.
तुमच्या बापाच्या श्रमाचा घामाचा रक्त तुमच्या बापाचं तूप त्याच्या नसामध्ये वाहत असतं. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या बापजाद्यांना लुटून मोठे झालेले कीर्तनकार कधी पोसायचे नाहीत. आपल्या बापजाद्यांच्या श्रमातून हे कीर्तनकार कधीही आपण पोसायचे नाहीत. या कीर्तनाच्या स्टेजवरून काय सांगतात तर हे सांगतात, कुणी कुणाचं नसतं, नवरा नवऱ्याचा नसतो, बायको बायकोची नसते. अरे म्हणलं, तुम्ही या कीर्तनाच्या स्टेजवरून निव्वळ भांडणं लावत आहात. कधीतरी गावचा विकास होणारा बोला की. हे कीर्तनकार कीर्तनातून म्हणाले, कुणी कुणाचं नसतं, नवरा नवऱ्याचा नसतो, बायको बायकोची नसते. मी म्हणालो, महाराज असं कसं बोलताय? ते म्हणाले, हो, नवरा म्हणजे उशाचा साप असतो. मी म्हणलं, नवरा जर उशाचा साप असतो मग बायको काय पायथ्याची धामी नसते का? म्हणलं, निव्वळ भांडणं लावायचे धंदे कीर्तनातून चाललेले आहेत. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, वर्षातून 5